कोणार्क, अपना शहर अपनी बातें। आज मी माझ्या इंजिनियर आणि इतर जे अधिकारी वर्ग होते त्यांच्यासोबत शहरामध्ये विविध ठिकाणी व्हिजिट्स केलेले आहे. आपल्या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपण विकास योजना चालू आहेत, ड्रेनेजची कामं चालू आहेत, त्यानंतर MMRDA मार्फत रस्त्यांची कामं चालू आहेत, मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी कामं चालू आहेत, महापालिकेच्या फंडमधून काही कामं चालू आहेत आणि यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना खोदावं लागतं, डिवायडर वगैरे त्या ठिकाणी खोदावं लागतं आणि त्यामुळे नागरिकांना काही ठिकाणी असुविधा सुद्धा होत आहे आणि त्याबाबत आमचे कंप्लेंट्स सुद्धा आमच्याकडे प्राप्त होत आहेत. त्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी कामं पूर्ण झालेले आहे ते लवकर रिइन्स्टेट करण्यात यावं. त्या ठिकाणी डांबरीकरण असेल किंवा त्या ठिकाणी CC असेल ते टाकून तो रस्ता पूर्ववत करण्यात यावा, अशा प्रकारचे मी सूचना दिलेल्या आहे आणि त्यानुसार बऱ्याच ठिकाणी ह्या कामांना सुरुवात सुद्धा झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी कामही पूर्ण झालेलं आहे, परंतु काही ठिकाणी अद्यापही ह्या ड्रेनेजचे वगैरे कामं चालू आहेत आणि त्यासाठी थोडासा वेळ लागत आहे. शेवटी हे सिव्हिल वर्क आहे, सिव्हिल वर्कला एक कालावधी लागत असतो आणि त्यासाठी परंतु त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. काल सुद्धा आम्ही MMRDA सगळे अधिकारी होते, त्यांचे सुपरिटेंडिंग इंजिनियर होते, त्या व्यतिरिक्त कन्सल्टंट होते, आमचे महापालिकेचे अधिकारी वर्ग, आमचे कॉन्ट्रॅक्टर, कन्सल्टंट वगैरे अशी बैठक घेऊन आम्ही मायक्रो लेवलचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळे यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. तर त्याची पाहणी करण्यासाठी आज मी स्वतः माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत फील्डवरती होतो. काल सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केलेले आहे. नेताजी किंवा इतर ज्या कॉलनी वगैरे आहेत तिकडच्या त्या भागामध्ये, ह्या भागामध्ये त्यानंतर लाल चक्की ह्या परिसरामध्ये आम्ही भेटी दिलेल्या आहे, हिराघाटच्या परिसरामध्ये भेटी दिलेल्या आहे आणि त्या ठिकाणी रस्ते जे पूर्ववत करणं गरजेचं होतं त्यासाठी आपण डांबरीकरण त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. तसेच शहरामध्ये साफसफाईचे सुद्धा आम्ही आढावा घेतलेला आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी होत्या की काही डिब्रीज वगैरे पडलेला आहे, ते सुद्धा आम्ही पाहणी केलेली आहे. महानगरपालिकेचे सॅनिटरी ऑफिसर्स आणि इतर जे काही कॉन्ट्रॅक्टर वगैरे होते त्यांनी पाहणी करून ते डेब्रिज सुद्धा उचलण्यासाठी आम्ही एक्स्ट्रा मॅनपॉवर च्या सहाय्याने हे सगळं करत आहोत आणि त्याची सुद्धा आज मी पाहणी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेली आहे.